ओ आज काय मूड नाही काय? कॉलेजचे दिवस किती पटकन निघून गेले ना. तू तुझ्या गावी जाणार, मी माझ्या घरी जाणार. आपण परत कधीच नाही भेटणार का? भेटू ना आपण मस्तपैकी. तुला तुला काहीच वाटत नाहीये का? त्यात काय वाटायचं? कॉलेज सुरू होतं बंद होतं ओके. तुला तुला कळत नाही आपण एक आहे काही नाही, जाऊ दे. जाऊ जाऊ दे मला काय. विजय, तू गावी गेल्यावर मला विसरून नाही जाणार ना? तुला कसं विसरणार यार? इतके दिवस आपण कॉलेजमध्ये काढले, तुला विसरू शकतो का मी? बस याच्या पलीकडे काहीच नाही. यापुढे काय असायला हवं विद्या? बर खरं सांगू, माझंही प्रचंड प्रेम आहे तुझ्यावर, पण थोडी भीती वाटते यार. का? मी खेडेगावातला एक सर्वसामान्य मुलगा, तू श्रीमंत बापाची मुलगी. कसं जमणार यार आपलं? मी जमून घेईन, तू आहेस ना माझ्यासोबत. फार लागलं होतं का रे तुला? नाही ग, जरासच लागलं होतं, एवढं काय नव्हतं. तुम्ही इथंच बोलत बसणार आहात का? त्याला आत घेशील का नाही? हो चल लवकर, वांग्याचं भरीत पाहिजे मला, बटाटे टाकून दे त्याच्यात मस्त. गणपती गजानना, आज माझ्या पोराच्या परीक्षेचा निकाल आहे. यश दे रे बाबा. अगं लक्ष्मी, तो तर चांगल्या मार्काने पास होणारच आहे. गणपती बाप्पा त्याला त्याच्या मेहनतीचं फळ मिळू दे. हा काय? हॅलो, हा आवाज येत नाहीये. हॅलो, मोरे सर बोलतोय. हा बोला मोरे सर. हा काय? अहो, पण ओके. काय झालं रे बाळा? मोरे सरांचा फोन होता. काय बोलले? बाबा सॉरी, मी यावर्षी पास झालोय, कॉलेजमध्ये पहिला आलोय. अरे मग हा काय माग काय लागलाय तुझ्या? अरे याला मारून तर काय करू काय मी? काय 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 झालं? फसवतोय बापाला. कॉलेजमध्ये पहिला नंबरने पास आलाय. अण्णा, माझा पोरगा पहिला नंबरने पास झालाय. टिक्का टिक्का. पाहिलं का रे, बाप येडा झाला तुझा. माझा पोरगा पास झालाय. टिक्का टिक्का. पोरगा पास झाला रे अण्णा, पोरगा पास झाला. अख्ख्या गावात पेढे वाटायचे आता पास ठरवले. हे लक्ष्मी, अख्ख्या गावाला पेढे वाटायचे आपण. अख्ख्या गावाला पेढे वाट. अरे पोरगा पहिला नंबरने पास झाला. अख्ख्या गावाला पेढे वाटणार आहे. अख्ख्या गावाला.
अण्णा, अरे तुला सांगतो असं, ह्या असं पोरग मिळायला भाग्य लागतं रे. नाही काका, असं बाप यायला भाग्य लागतं. असं बाप यायला भाग्य लागतं. लय मेहनत घेतली पोरा तू. पुढचं शिक्षण म्हणजे नाही, काय समजलं नाही सर. मला वाटतं विजयनं परदेशात जाऊन MS करावं. म्हणजे भविष्यात त्याला त्याचा खूप फायदा होऊ शकेल. सर चांगलंच आहे की सर, 100% करूया. पण ते सर, अंदाजे खर्च कितपर्यंत येईल? कसं आहे बबनराव, परदेशात जाऊन शिक्षण घ्यायचं म्हणजे खर्च तर होणारच. तुम्ही एक 4-5 लाखाची व्यवस्था करा, बाकीचं मी बघेन. म्हणजे हुशार विद्यार्थ्यासाठी आमचा ट्रस्ट तो खर्च उचलायला तयार आहे. जमतील, 4 लाख रुपये जमतील. जमेल जमेल. येऊ का सर मी? या. जाताना शिंदे सरांना भेटून जा. बाबा बाबा, मला नाही पुढे शिकायचंय. एवढं शिक्षण बस झालं मला. काय बोलस तू? मला नाही शिकायचं पुढे. अरे येडा झालास का तू? अहो, कुठून आणणार एवढा पैसा तुम्ही? तू चिंता करू नको रे बाबा. हा चल. अरे विजय, नमस्कार काका. नमस्कार नमस्कार. विजय, थँक्यू यार. अरे मी तुला इतका मारण्याचा प्रयत्न केला आणि एवढं सगळं होऊनही तू पोलिसांच्या तावडीतनं मला वाचवलंस. थँक्यू यार. विजय, तू माझ्याशी खोटं बोललास. हो बाबा, पण खोटं बोलल्याने एखाद्याचं भलं होत असेल तर ते खोटं नसतं, असं तुम्हीच म्हणायचं ना. आणि प्रत्येक आईची आपल्या मुलाकडून अपेक्षा असते. जर मी याचं नाव पोलिसांना सांगितलं असतं तर याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतंच, पण याच्या आईबाबांची स्वप्नही धुळीस मिळाली असती. म्हणून मी खोटं बोललो. मला माफ करा. आहे की नाही नंबर 1 पोरगा माझा. हो विजय, तू खरोखरच नंबर 1 आहेस. ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर मित्र. येतो काका. अरे बापरे, बाबा मी आलो. हा लवकर ये. बाबा मी शिंदे सरांना भेटू, तुम्ही इथेच थांबा. ए भाई, काय? काय रे शाण्या, तुला प्रिन्सिपलला भेटायला वेळ आहे, कॉलेजमध्ये पहिला यायला वेळ आहे आणि मला भेटायला वेळ नाहीये. पुढची 2 वर्ष मला तुला भेटायला अजिबात वेळ नाहीये. का? मी चाललो फॉरेनला MS करायला. हे कधी झालं आणि तुम्हाला सांगितलं का नाहीस? मलाच आत्ता कळलंय, म्हणून तर शिंदे सरांना भेटायला चाललो. इतका तू दरोडा टाकलास. कर. ओ माय गॉड, कॉंग्रॅच्युलेशन्स. किती मोठी गुड न्यूज आहे ही. मला खूप आनंद झालाय. आणि 2 वर्षानंतर जेव्हा तू परत, एक सेकंड, 2 वर्ष, म्हणजे 2 वर्ष पण भेटणार नाही. तू विसरशील मला. विसरशील मला. I'll wait for you. हजारातली रक्कम असती तर मी काहीतरी केलं असतं. पर 4 लाख. हे बघ, माणसानं हंतरून बघून पाय पसरावत. 4 लाख म्हणजे अण्णा, हे बघ माझ्या पोरासाठी 4 लाख काय, 40 लाख उभे करेन मी. कुठं चाललायस? सावकाराला विचारून बघतो. सावकाराला? ए,
अरे तुझी जमीन तुझं घर सगळं घाणवट पडले सावकाराकडे आधीच. आता काय स्वतःला विकतोस? अरे याच्यावरून बघायला हरकत काय पण. कसं करायचं नाही म्हणजे कुठल्या आधारावर पैसे देऊ मी? नाही म्हणू नका हो. पोराच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तुमची पैन पै परत करीन मी सावकार, पण ह्या टायमाला निराश करू नका. नाही, निराशेचा प्रश्न नाही, पण माझ्या रकमेचा प्रश्न आहे. त्याचं काय? मालक हे घ्या. किती आहेत? 3 लाख आहेत मालक. 3 लाख. मला 4 लाख हवे होते. हा लई डिमांड वाढली बघा नाचणाऱ्या बायकांची. 3 लाखांच्या खाली येतच नाहीत. या तुम्ही या या. बबन खूप अस्वस्थ होता. त्यानंतर अचानक तो कुठेतरी निघून गेला. तब्बल 7 दिवस वहिनी, विजय आणि मी अहोरात्र त्याला शोधत होतो. आणि एके दिवशी अचानक मला कळलं बबन कुठे आहे. आजपर्यंत देवाला तर नाही पाहिलं, पण आज देव माणूस पाहिला. विजय, हे विजय. आई, काय रे? बाबा आले. लक्ष्मी, अहो, बाबा आला? कुठे होता तुम्ही? अहो काय 7 दिवस नाही आहात तुम्ही घरी? तुम्हाला काय घरची मी काळजी आहे काकांकडे की? शोधलं, तिथे नाही, हा? गावातही नाही. कुठे गेलं ते सांगून अहो, देतो ना तो तुम्ही. पोर कुठे कुठे शोधत होता तुम्हाला? आमचा जीव टांगली. मी आम्हाला हो हो, ऐका जरा माझं. अहो पण अरे होता ऐक माझं बेटा, पैशाचाच बंदोबस्त करायला गेलो होतो ना. पैसे झाला का? मग 4 लाख मिळाले. कसे? अरे, काय सांगू तुम्हाला. देवीचं दर्शन घेऊन असा मंदिरातून बाहेर पडलो आणि चमत्कारच झाला. अरे तो माझा जुना मित्र विशू, अगं लक्ष्मी, विश्वनाथ ग, शाळेतला मित्र, तो भेटला मला मंदिराबाहेर. मला म्हणतो, अरे बबन्या, किती वर्षांनी भेटलो आपण, हाय कुठं गड्या तू? म्हणे चल चल पहिलं घरी चल माझ्या. लय मोठा माणूस आलाय बरं का तो. हा बाबा बाबा, एवढं मोठं घर त्याचं, एवढी मोठी गाडी. लहानपणीच्या जुन्या आठवणी पुन्हा पुन्हा जाग्या झाल्या. मला म्हणतो, काय चाललंय बाबा तुझं? मी म्हणलं त्याला, बायको आहे, पोरग माझं विजय, लय हुशार, त्याला पुढं शिकायचंय अजून, पण अशी अडचणी मित्र. ताबडतोब कुठला आत गेला आणि आज जाऊन 4 लाख रुपये घेऊन आला. मला बोलतो कसा, हे पैसे ठेव, हा पैसे ठेव आधी तू, जेव्हा कधी विजयला नोकरी लागेल तेव्हा दे, नाही तर नको देऊस. लय उपकार झाले बघ विश्वनाथचे. आई जगदंबे, त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला कायम सुखी ठेव ग बाई. लक्ष्मी, हे पैसे घे हा. आणि आधी देवाजवळ नेऊन ठेव. हा? बाबा एक विचारू? हम्म. कुठल्या मातीचा बनलायस रे तू? ना, आज खूप बरं वाटतंय बघ. अरे पोरग गेलं परदेशात. हा? विजय गेल्याचं बोलला नाहीस मला. अरे अरे, एवढी घाई गडबड झाली, काय सांगू तुला. हा, ऐन टायमाला तुला तू सांगायचं राहून गेलं बघ घाई गडबडीत. हल्ली बऱ्याच गोष्टी राहतात ना मला सांगायच्या. काय बोलतोस तू? माझी हर एक गोष्ट माहित असते की तुला. पैशाचा बंदोबस्त कसा केलास? तेवढं सांगायचं राहून गेलं. अरे तो माझा मित्र शाळेतला विश्वनाथ, चमत्कारच झाला. पण संध्याकाळच्या वेळेला देवाच्या दारात बसलायस, खरं बोल. अण्णा, म्हणजे मी काय खोटं बोलतोय?
तू किडनी विकलीस? बबन, पोटच्या पोरासाठी कोणी करत नाही. तू त्या परक्या पोरासाठी किडनी विकलीस? नाही अरे विजय परका पोरगा नाही. अरे विजयला परका बोलतोस तू? अरे अण्णा, जीव आहे माझा जीव. एक विनंती आहे तुला, विजयला आणि लक्ष्मीला यातलं काही कळतं कामा नाही. माझी शपथ आहे तुला. काय निघायचं? 2 वर्षांनी विजय परदेशातून परत आला. घरात खूप आनंदाचं वातावरण होतं त्याच्या येण्याने. एके दिवशी विजयला विद्याने भेटायला बोलवलं. तू थांब. अरे अण्णा, नाही तो स्क्रू नाहीये. तो काढ, तो स्क्रू बाहेर काढ. घे, कर कर. तूच कर. एक तर माझं काम नाही. तू लावलंयस मला काम. झाली चूक झाली. आणि वर मगापासून लुडबुड चालू आहे तुझी. असं कर तसं कर. किती बोलतोय अण्णा तू? कर की आता. आई, मी आलोय ग. अरे बाबा, विजय, काय रे विजय? बाबा तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं. बाबा, ही विद्या. बाहेर. बाबा असू दे, नमस्कार असू दे. करते. आई, तुमची सून. लग्न केलीस ना? अरे आम्हाला काही सांगावं विचारावं काही वाटलंच नाही. लक्ष्मी, हे काय चाललंय? बाबा, यात माझी काही चूक नाही. सकाळी विद्याचा फोन आला. म्हणाली बाबांना तुला भेटायचंय. म्हणून त्यांना भेटायला त्यांच्या घरी गेलो. बोल, तू काय करतोस? सर, मी जस्ट MS केलंय. अच्छा, म्हणजे नोकरी नाही. तुझे वडील काय करतात? माझे बाबा शेती करतात. अच्छा, म्हणजे मोठे जमीनदार असतील. शेती, जमीन जुमला, गाडी बंगला सगळं काही असेल तुमच्याकडे? हं? नाही सर, मी का सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे. मिडल क्लास. मिस्टर विजय, डू यू नो, माझी मुलगी सकाळी जेव्हा उठते तेव्हा तिच्या बेडरूमपासून डायनिंग टेबलपर्यंत 10 जण तिला अटेंड करतात. हा सगळा ऐशोआराम तुम्ही तिला देऊ शकाल? नो, नॉट एट ऑल. विद्या, अरे काय हे? कमीत कमी मुलगा निवडताना त्याचं स्टेटस काय, आपलं स्टेटस काय हे तरी बघायला हवं होतंस. सॉरी सर, मला मान्य आहे माझं स्टेटस तुमच्याकडं नाही आहे. पण म्हणून आम्ही काही माणसं नसतो का? नाही, माणसं आहात ना तुम्ही, आहात. पण ही ज्या लाईफस्टाईल मध्ये वाढली आहे ती लाईफस्टाईल तू तिला देऊ शकशील? मी प्रयत्न करेन, मेहनत करेन. कसली मेहनत? ढोंबल्याची? डॅड, हिला सांभाळायला हिच्याच लायकीचा माणूस पाहिजे. सर, पण लायकी पैशाने नाही, माणसाच्या कर्तृत्वाने ठरते. ही वाक्य आता पुस्तकातच शोभून दिसतात, पण प्रॅक्टिकल लाईफ मध्ये पैसाच सर्वश्रेष्ठ ठरतो. सर, तुमच्या दृष्टीने जर पैसाच महत्वाचा असेल ना, तर तोही मी कमवेन. कमवशील? हो. कसा? आणि नाही कमवला तर भीक मागशील? डॅड, डॅड प्लीज, डॅड प्लीज. मिडल क्लास. तो जरी आज मिडल क्लास असला ना, तरी मनाने खूप श्रीमंत आहे, खूप मोठा आहे. आणि मला चालेल. तुला चालेल? मग मलाही चालेल. पण जर हा घर जावई म्हणून राहिला तर
नाहीतर तुला आत्ताच निर्णय घ्यावा लागेल. एकतर मी किंवा हा. विद्या येतो. विजय, एक मिनिट विजय. डॅड, मी माझा निर्णय घेतलाय. डॅड, तुम्ही आतापर्यंत जे काही निर्णय घेतलेत तुम्ही कधीच चुकला नाहीत. तर मीही तुमचीच मुलगी आहे ना डॅड. माझा हा निर्णय कधीच चुकणार नाही. सॉरी डॅड. येतो आम्ही. काळजी घ्या. चल विजय. आणि विद्या माझ्यासाठी तिच्या वडिलांचं घर सोडून आली आहे. बाबा, मला तुमची परवानगी हवी. मला तुम्ही पण हवी आहात आणि ही पण हवी आहे. मला काय बाकी सुचत नाहीये. हे एक गोष्ट लक्षात ठेवू, ही पोरगी ह्या घरात राहणार नाही. ही पोरगी ह्या घरात राहणार नाही जोपर्यंत ह्या दोघांचं लग्न होत नाही. काय हो? गंमत केली लक्ष्मी. हे अण्णा पटकन बडीनं भेट, चांगला मुहूर्त काढायची. हो हो करूया. सगळ्या गावकऱ्यांच्या साक्षीनं ग्रामदेवतेच्या मंदिरात बबननं त्या दोघांचं लग्न लावून दिलं. विजयचा आणि विद्याचा संसार सुरू झाला. वाटलं होतं की आता सगळं सुरळीत होईल, पण कुणाची तरी नजर लागलीच. अहो ऐका ना, मी काय म्हणते. एक मिनिट. अहो ऐका ना. अहो काय ग, सगळा हिशोब चुकवला पुन्हा माझा. तो पुन्हा करा. जरा सुनबाई उठली का बघा ना. अहो अगं आराम करू दे तिला. अख्खा दिवस पडला इथे. अहो हम्म. दुपार झाली, काय दिवस पडलाय. जाण बघा ना जरा. काय कामाला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड आफ्टरनून सुनबाई. गुड आफ्टरनून. झाली का झोप? हो. विजय कुठे? अगं तो तालुक्याला गेलाय अण्णांबरोबर. ठीक आहे. आंघोळ झाली तुझी? नाही, चहा घ्यायला चालली आहे. अगं थांब थांब. मी देते ना चहा बनवून. का? तिथे देवघर आहे ना. देवघर? नाही म्हणजे आहे स्वयंपाकघरच, पण स्वयंपाकघरात देवघर आहे ना, तिथे असं पारोशांनी जाऊ नये. बरं, मला आंघोळीला पाणी मिळेल ना गरम? हो, तू तोंड धुवून घे, तोपर्यंत मी आणते गरम पाणी. हा ही काय पद्धत झाली का? मी सासूबाई, मला ना हे कपडे धुवायचे होते. कामवालीबाई कधी येणार आहे? अगं आपल्याकडे कामवालीबाई नाही आहेत. आपल्या इथे घरातली कामं घरातल्या बायकाच करतात. पण आमच्या घरात तर कामवालीबाई यायची आणि या सगळ्याची मला सवय नाही आहे. ठीक आहे ग, मी करते. बरं, जेवायची वेळ झाली, तू जेवून घे. माझं जेवण माझ्या रूममध्ये आणून द्या. तू पुढे हो, मी आलेच. थँक्यू. सासूबाई, हे काय? अगं बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत. माझ्या विजयला खूप आवडतं हो. विजयला आवडत असेल, पण आमच्याकडे हे सगळं कोणच खात नाही. आणि भाकरी तर त्याहून नाही. बरं बरं, मी तुझ्यासाठी चपाती करून आणते. हा नको, काही गरज नाही आहे. चहा आणा, तोही दुधाचा असेल तरच. काय? जा चहा आणा. बघत बसल्यात. हा हे बरं आहे तुमच्या इथं. नवऱ्याला भूक लागली त्याचं काय नाही. आपलं सारखं पोराला काय पाहिजे, सुनबाईला काय पाहिजे. अरे इथं नवरा मरतोय भुकेनं, त्याचं काय नाही आपलं. हा, आम्हाला खायला द्यायची वेळेवरती. हाय
सकाळी मला न सांगता का गेला होतास? अगं त्याचं काय झालं की सकाळी अण्णा काका आले, त्यांच्यावर गेलो होतो. तुला उठवणार होतो पण तू झोपली होतीस. बोलो बायकोला झोपू दे नंतर विजय, मी उठू. झोपलेली होते, मेलेली नव्हते. एक मिनिट. हॅलो, काय प्रॉब्लेम झालाय का? तू अशी का बोलतेस? मी सकाळपासून उपाशी आहे. का? कुणी काही खायला दिलं नाही? आईने विचारलं नाही? आल्या होत्या तुमच्या आईसाहेब, मग पण तेच ते ती 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 भाकरी आणि ते ते वांग्याचं भरीत. विजय, काय हे सगळं मला नाही आवडत. असं आहे होय. एक मिनिट. हे बघ, ऐक ऐक विद्या, तुला नाही आवडत ना, मग आईला सांग ना, ती देईल बनवून. पण असं उपाशी राहणं योग्य आहे का सांग मला? कसं माहितीये का मॅडम, आता आपलं लग्न झालं नाही का, तुम्ही आता सौ झालेल्या, ची चौकामधल्या सौ झालेल्या तुम्ही. आता आपण कॉलेजमधले नाही राहिलो ना, आता आपण लग्न केलंय, पळून जाऊन जबाबदाऱ्या आहेत. आणि तू एकदम लेडी सिंगम, धाडधाड गोळ्या घालते तुम्हाला. मी तरी काय करू, पण थोडं समजून घ्यायला पाहिजे तू पण. विजय, गुड मॉर्निंग. कुठे चाललास? अगं जरा तालुक्याला जाऊन येतो का मी. का? का म्हणजे महत्वाची मीटिंग आहे. ओ बाय बाय. विजय, बरं सांग, तुझ्यासाठी का आणू खायला? काही पण आण. काही पण कुठल्या हॉटेलला? मी तर मी सांगितलेलं बरं असतं. म्हणजे विजय, मी अजिबात मस्करीच्या मूडमध्ये नाहीये. ठीक आहे, मी आणतो काहीतरी खायला. काळजी घे. बाय. लव यू. बाय. आई, चल निघतो का मी? काय विद्याजी, कुठे येऊन फसलात या सगळ्या गावंढळ लोकांमध्ये? इथे तर खाण्यापिण्याची पण वांदी आहेत. चला विद्या मॅडम, अंघोळ करून या. बघू आज सासूबाईंनी काय बनवले जेवायला. ये सुनबाई, बस. अगं विजयशी बोलणं झालंय माझं. विजय मला म्हणाला, तुला जे आवडेल तेच यापुढे घरात बनवायचं बघ. ती बघ भेंडी, तुला आवडतात ना? चिरून ठेव, आपण मस्तपैकी मसाल्याची भेंडी बनवूया. हा, आणि हे चिरून झालं, आतमध्ये कणकेचा डबा आहे, कणिक मळून ठेव. हे घे, तोपर्यंत मी सगळे कपडे धुवून घेते. तर आलीच. अगं भाजी सगळी खाली टाकलीयस आणि कचरा ताटात भरलायस. हे बघा, हे सगळं मला जमत नाही. ठीक आहे, मग ते तेवढं चिडण्यासारखं काय आहे? मी शिकवेन तुला. हो, मला शिकायचं नाहीये. अरे वा, वांग्याची भाजी. बस. चला.
हे काय विद्या नाही आली? नाही, तिला भूक नाही आहे. अरे सकाळपासून काही खाल्लं नाही तिने. बोलव तिला. मी येताना तिला खायला आणलं होतं, जेवून झोपली आहे ती. तुम्ही जेवा. असं किती दिवस चालणार रे अजून? नाही म्हणजे बंगल्यात राहणारी पोर आहे ती, आपल्या ह्या छोट्या घरात कशी काय रमायची? नाहीच रमणार ना. ती आहे रमणार. तू टेन्शन घेऊ नको, काहीतरी बडबड बसू नको. अरे काही बडबडत नाहीये, जे दिसतंय तेच सांगितलं ना मी तुला. मग नक्की काय म्हणायचं तुला? काय सांग ना. हॅलो मॅडम. विजय, काय एवढी रागवतीस यार? थोडं तरी ऍडजस्ट कर ना. ऍडजस्ट करू? ऍडजस्ट करून करून कंटाळा आलाय मला या सगळ्या गोष्टींचा. एक तर आवाज कमी कर. मी या सगळ्या गोष्टींची तुला जाणीव आधी करून दिली होती ना. हो, दिली होती. आणि मी हो सुद्धा म्हणाले होते. मग आता काय प्रॉब्लेम आहे? पण ते फक्त तुझ्यासाठी विजय. ते रोज मोलकरणीसारखं काम करते इथे मी. चल, केलं तुझ्यासाठी. अरे पण मी नवीन आहे, सगळी कामं मला नाही जमत, त्यामुळे थोडाफार चुका होतील माझ्याकडनं. हे सगळं त्यांना माहिती असून सुद्धा त्या माझ्यावर रागवतात. का विजय? का? बर, ते सगळं जाऊ दे. कमीत कमी दिवसातून एक वेळेला तरी मला माझ्या मनासारखं जेवण तरी मिळू दे. अगं पण काय करू मी विजय, सांग. हळू बोल ना आधी. माझे आई बाबा ह्या संस्कृतीत वाढलेत यार. त्यांना आपण लगेच नाही बदलू शकत ना. आणि हे बघ, भाकर तुकडा खाणारे माझे आई बाबा पिझ्झा बर्गर कुठून आणून देणार तुला? हो का? जसं काय मी रोज मागते त्यांच्याकडे. मग तू ओरडते कशाला? का नको ओरडू मी? कपास हा. माझा आवाज बंद कर. द्या. तू जा यार. तुझ्याशी बोलण्यात काही अर्थच नाहीये. कट कट कट. त्या छोट्याशा गावामध्ये विद्याचं मन आता लागत नव्हतं. शहरात वाढलेली मॉडर्न विचारांची मुलगी ती आमच्या छोट्याशा खेडेगावातलं राहणीमान तिला कसं मानवणार? मग कुरबुरी सुरू झाल्या. छोट्या छोट्या कारणावरून लक्ष्मी वहिनीशी, विजयशी, बबनशी भांडणं सुरू झाली. पण ती अचानकपणे अशी का वागायला लागली? प्रेम आणि प्रॅक्टिकल आयुष्य याच्यामध्ये खूप अंतर असतं बेटा. विजयचं मात्र मधल्यामध्ये मरण सुरू झालं. कुणाचं बरोबर कुणाचं चूक हे त्याला समजेन असं झालं. एकीकडे आई वडील आणि दुसरीकडे विद्या, जिनं सगळा ऐशो आराम सोडून त्याच्याशी लग्न केलेलं. काय करावं काय करू नये हे त्याला सुचत नव्हतं. अशाच ताण तणावात दिवसामागून दिवस चालले होते आणि जे घडू नये असडले एके दिवशी. अगं पोरी, आम्हाला जेवढं झेपतंय तेवढं करतोच आहोत ना आम्ही. अगं बोल की पोरी. हे बघ, जे काय मनात असेल ते बोलून टाक. मला इथे राहायचं नाही. इथे ना मला माझं आयुष्य असं थांबल्यासारखं वाटतंय. मला माझं आयुष्य स्वतंत्रपणे जगायचंय. अगं जग की, पण समाजात राहायची काही रीत भात असते का नाही? आय डोंट केअर. अगं पोरी, किती त्रास करून घेते स्वतःला हा? आणि या पोराला पण त्रास देतेस तू. काय म्हणालात? मी त्रास देतेय? मी? अहो किती खोटं बोलताय तुम्ही. विजय, विजय तुलाही वाटतंय मी त्रास देतेय? विजय बोल ना. एक मिनिट. बाबा, तिच्या सगळ्या आवडीनिवडी मी तुम्हाला सांगितल्या होत्या, तरी तुम्ही तिला परक्याची वागणूक दिली. अरे काय बोलतोस काय पोरं तू हा? अरे आमच्या पोरीसारखी हिला परक्यासारखं बघू आम्ही. आणि तू हिचं ऐकून आम्हाला दोघांना दोषी मानतोस? वा. बाबा, मला तसं म्हणायचं नाहीये, पण किती दिवस ही कटकट चालणार आहे? अरे पोरा, आता हिला काही समजत नसल, उमगत नसल तर हिला काय समजावून सांगितलं तर हायचा अपमान होतो का? अहो खूप झाली तुमची सिंपती.
आधी जखम द्यायची आणि मग मलम सुद्धा लावायचं. अगं तू काय बोलतेस ते तुझं तुला तरी कळतंय का विजय? अरे बघ ना ती कशी बोलते. आई मला काहीच कळत नाहीये आणि आता मला वेळ लागायची पाळी येणार आहे. हे पोरा असं नको बोलूस रे. आता बरा पुळका आलाय पोराचा. खरं काय ते सांगा ना, मी जड झालीये ना तुम्हाला. इथे 1 मिनिट थांब. मी एक क्षणभर पण थांबणार नाही. विजय 1 मिनिट. अरे थांबव रे तिला. लोक काय म्हणतात. नाही ती नाही थांबणार आहे आणि मलाही नाही वाटत हे कधी थांबेल आता. असं काय बोलतोयस तू? हा सगळे व्यवस्थित होईल पोरी. बघ आता आता आम्ही अडाणी माणसं, कुठं कसं वागायचं काय बोलायचं उमगत नाही. पण मी लक्ष्मी तू आता हिला काय बोलायचं नाही आधीच सांगतोय तुला. अरे आम्हाला संधी दे, पण तू सोडून जाऊ नको रे आम्हाला. बाबा ऐका ना. अरे एकटे पुढं आम्ही. बाबा इथे घरात कोण बाबा राहणार? ऐका. ओ बाबा आईची काळजी घ्या. तुमची पण काळजी घ्या. येतो. चल विजय. अहो, त्याला थांबवा ना. अहो, तो गेला विजय. सोन्या. अरे आई काय म्हणते ऐक जरा. गेला, अहो, त्याला थांबवा ना. विजय गेला पोरगा. तुम्ही काहीतरी करा ना हो तुम्ही. अहो, त्याला थांबवा ना. कोण ना जरा इकडे या. काय अहो का ऐकलंय का? आपल्या बबनरावचा मुलगा विजय त्याच्या बायकोला घेऊन घर सोडून निघून गेला. बबनचा मुलगा विजय हो घर सोडून गेला?